हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा सकाळ सकाळी माझी ना भाजी निवडणं चालू आहे. तर ही भाजी कोणी दिलेली आहे तर विकतची भाजी नाही बरं का, ताजी फ्रेश अशी मळ्यातली भाजी आहे. तर म्हणजे बाबांच्या मित्राने दिलेली आहे ही भाजी. तर असं म्हणजे त्यांच्या मळ्यामध्ये कुठली का भाजी असू दे, ते आम्हाला ना घरी देतात बरं का. अशी बघा छान अशी तांदूळशाची भाजी आणि कोथिंबीर आणि काय म्हणतात हे आपलं राजगिरा आणि दुधी भोपळा त्यांनी दिलेला आहे. तर त्यांच्या मळ्यामध्ये जे काही पिकतं ना ते आम्हाला देतात. ते बाबांचे मित्र आणि अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला देतात बरं का. तर खूप छान वाटतं आणि त्यांच्या मळ्यामध्ये जे काही ताजं फ्रेश अशी भाजी असतात ना, ते देऊन पाठवतात. तर म्हटलं आता चला छान ह्या दुधी भोपळ्याला पाहिल्यानंतर फ्रेश अशी ताजी आणि टवटवीत पाहिल्यानंतर माझा मोह का आवरला नाही आहे. तर म्हटलं आता चला छान अशी ना ह्या दुधी भोपळ्याचे ना पराठे बनवूया. तर इथे मी मिरची घेतलेली आहे, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं, ओवा घेऊन ना छान असं मिक्सरला वाटून घेतलं आणि दुधी भोपळ्यावरची साल काढून दुधी छान अशी किसून घेतलेली आहे. तर दुधी भोपळ्याच्या किस आणि एक वाटी अ, गव्हाचं पीठ आणि एक वाटी ना आपल्या ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता चवीपुरतं मीठ टाकायचं. तर तुम्ही तिखट जास्त कमी जास्त तुम्ही वापरू शकताय. पण मी शौर्य खाणारा असतो, लहान मुलं घरात असले की नाही आपण थोडंसं कमी वापरलेलं चांगलं. तर इथे बघा हळद टाकलेलं आहे. तर शक्यतो ना उन्हाळ्यात थोडंसं तिखट कमीच खाल्लं पाहिजे. तर इथे बघा हळद टाकलं आणि मिक्सरला वाटून घेतलं होतं. अ, जिरं आणि ओवा, लसूण, कोथिंबीर वगैरे त्याची पेस्ट ॲड केलेली आहे. तर अजिबात अगोदर पाणी घालायचं नाही. कारण ना या दुधी भोपळ्यामध्ये ना ऑलरेडी पाणी असतंच. तर इथे बघा मी अजिबात एक पाण्याचा थेंबही वापरलेला नाही. तर अगोदर घट्टसर मळून घ्यायचं आणि नंतर जसं लागेल ना तसं आपण पाण्याचा एक खापका देऊन हे आपण मळून घ्यायचं आहे पराठ्याचं पीठ. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता मी एक थोडासा ना एक तर इथे मी ना 4-5 चमचे पाणी वापरलं आहे. जास्त काही ह्याला पाणी लागत नाही कारण हे पीठ ना जसं की उशिरा होईल ना तसं हे पीठ पातळ होतं. तर हे एक ना हलकं आणि पौष्टिक आणि चविष्ट हे ना आपलं नाश्ता आहे आणि भारतातला ना हा पौष्टिक नाश्ता म्हणून समजलेला आहे. आणि किसलेला दुधी भोपळा छान असं नाही सर्व एकत्रित करून ना कणिक मळून घेतली होती. एक 10 मिनटंसुद्धा मी ठेवलं नाही कारण हे लगेच ना पीठ ना सैलसर होतं आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी ते ना छान लाटून घेतलेलं आहे आणि तव्यावरती ना मी थोडंसं तेल लावून मी खरपूस छान भाजून घेते. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावून नाही भाजून घेऊ शकता. तर डेली आपलं उपमा, पोहे हे असतंच. तर आज ताजी फ्रेश अशा मळ्यातल्या ना दुधी भोपळ्याला पाहिल्यानंतर वाटलं की चला छान आजचा ना सकाळचा बेत या पराठ्यापासून करूया. आणि हा पराठा ना पचायला खूप हलका असतो बरं का आणि त्यामध्ये भरपूर फायबर असतात आणि व्हिटॅमिन्स असतात आणि पाण्याचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ना हे आरोग्यासाठी आपलं चांगलं आहे. आपण ना हे गरमागरम दुधी भोपळ्याचा पराठा दह्यासोबत किंवा लोणचं किंवा आपण चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो. तर इतकं भारी आणि टेस्ट लागतं ना त्या लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि ओवा जिऱ्याची पेस्ट ना अप्रतिम. आणि हा एकदम छान असा ना दुधी भोपळ्याचा पराठा खायला एकदम छान आणि हा पचायला हलका. तर इथे मी दुधी भोपळा पराठा खायला घेतलेला आहे. सर्वांना दिलं आणि मी नंतर इथे शेवटी खायला घेतलेला आहे. तर सर्वांचं काही शूट करायचं नको म्हटले सर्वजण काढायला. तर आम्ही इथं सर्वजण ना छान असता आमचा ना दुधी भोपळाचा पराठा वगैरे खाऊन झाला आणि नंतर इथे बघा आत्याने ना छान असे ना चुलीवरती शेंगदाणे भाजून घेत आहेत. तर हे शेंगदाणे ना शेंगाचे लाडू आणि शेंगा चिक्की बनवण्यासाठी आत्याने इथं भाजलेलं आहे शेंगा. तर शौर्य आपला खात आहे की शेंगदाणे, की मला शौर्यला पाहिल्यानंतर ना मलाही माझ्या लहानपणीची आठवण झाली. कारण आमची आई पण ना चुलीवरती काहीतरी स्वयंपाक करायची. तेव्हा आम्ही सर्वजण बहिणी वगैरे बसून असं जेवण करायचो. काही असेल असं गरमागरम खायचो. तर मला शौर्यला पाहिल्यानंतर ना मला बालपण आठवलं बरं का. खूप छान असं शौर्यने माझी आठवण करून दिली माझ्या बालपणीची. तर मी आज ना तुमच्याशी ना एक रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे बघा तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे मी छान असं ना काल दही लावलं होतं. इथे बघा विरजण लावलं तर खूप छान असं घट्टसर दही झालेलं आहे. तर या डब्यातून सुद्धा पडत नाही बरं का.
तर परवा ना गुढीपाडव्याला भरपूर सारे सगळं देवांकडे असं नारळ फोडलेले होते आपले. तर इथे बघा खोबरं एवढं निघालेलं आहे. तर आत्या इथं किसून घेत आहेत. तर चला म्हटलं आता ह्या खोबऱ्याला पाहून मी आता खोबऱ्याच्या वड्या बनव म्हणते या. बघूया बनते का नाही. मी आता वर्ष झालं मी खोबऱ्याच्या वड्या बनवल्याच नाहीत, पण याच्या आधी बनवल्या होत्या, पण त्याच्यानंतर बनवलेच नाहीत. तेव्हा बनवलं तेव्हा खूप छान झाले, पण आता बघूया ट्राय करूया कशी बनते ह्या खोबऱ्याच्या वड्या. तर हे कढई मी ते घासून धुवून घेत आहे. तर ही कढई ना नवीनच आहे बरं का कढई. तर कढई घासणं म्हणजे नवीन म्हणजे आमचं हे कामगार योजनेची जी भांडी आली होती ना, त्याच्यातून ही मी कढई काढलेली आहे. स्टीलची कढई आहे ही. मी खूप दिवस झाले घ्यावं घ्यावं म्हणत होते, पण शेवटी काही घेतले नाही. आली म्हटले कढई. तर आता चला या कढईमध्येच ना मी खोबऱ्याच्या वड्या बनवायला घेते. तर माझ्याकडे ना जर्मनची कढई आहे. तर त्याच्यामध्ये खूप वेळ आपण परतलं तरी पण ना अजिबात करपत नाही, पण स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं लवकर पटकन करपलं जातं. तर इथे ना बघा खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. तर खोबऱ्याचा किस, तूप घेतलेला आहे, साखर आणि काजू आहेत आणि साय घेतलेला आहे 1 वाटीभर. तर वेलची पावडर माझ्याकडची संपली होती म्हणून मी वेलची पावडर काही घेतलेली नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान असा ना ओला नारळ मी ते किसून घेतलेलं आहे. तर मस्त चला आता ओल्या नारळाची वडी बनवायची आहे. तर करायला जाता एक आणि होते भलतंच असं ही माझी गोष्ट झाली बरं का. तर का होतं हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे समजेल तुम्हाला. तर इथे मी 2 चमचा ना तूप ॲड केलेलं आहे कढईमध्ये. तर इथे बघा स्टीलचं कढई असल्यामुळे पटकन तूप करपलं करपलं जातं. तर इथे मी मगाशी किसून घेतले होते ना आत्यांनी खोबरं दिलं ते किसून. तर बघा एवढं सारं खोबरं निघालेलं आहे. तर छान असं ना आता ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला ना वड्या बनवायच्या किंवा खोबऱ्याचे लाडू बनवायचे असेल तर तूप लागतोच. तर छान आता ना आपण हे तुपामध्ये भाजून घेऊया. तर नंतर मी इथे बघा 1 वाटी साई ॲड केलेली आहे. तर तुम्ही फ्रेश ताजी साय आहे बरं का, फ्रेश अशी. तर दूध हवं असेल तर तुम्ही दूधही ॲड करू शकता. मी इथे 1 वाटी साय ॲड केली. तर छान असं ना मी पटकन ना परतून घेतलं म्हणजे कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची सारखी. तर तुम्ही जर्मनच्या कढईमध्ये पण करू शकता, पण मी आजच ही नवीन कढई आणलेली आहे म्हणून मी म्हटलं आता चला या नवीन कढईचं ना छान असं गोड धोडापासून उद्घाटन करूया. तर इथे मी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे. तर ही साखर ना पुरेशी होती बरं का या खोबऱ्याच्या वड्याला. खूप गोड होतं कारण ही मोठी जाड साखर आहे. तर चला आता छान असं ना खोबरं आणि साखर दोन्ही मिक्स होईपर्यंत आता परतून घ्यायचं आहे सतत. कारण याचा साखरेचा ना चिटकला जातो कढईला. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान आता आपलं ना खोबरं थोडंसं भाजत आलेलं आहे हलकंसं. पण जास्तीचं करपून घ्यायचं नाही बरं का. एकदम लो फ्लेमवरती मी गॅस ठेवलेला आहे. तर इथे बघा मी आणखीन थोडंसं सारखं परतून घेते आणि आता मी थोडेसे काजू वगैरे बारीक करून घेते आणि साखर मी ॲड केलेली आहे. तर इथे बघा साखरेच्यामुळे ना छान असं याला पाणी सुटलेलं आहे खोबऱ्याला आणि एका ताटाला मी तूप लावून घेतलं कारण ही तयारी आधीच करायची असते. कारण तूप लावल्यामुळे ना या ताटाला आपल्या वड्या छान आणि सहज निघतील. हा एक ना पारंपरिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थ आहे बरं का खोबऱ्याची वडी. किसलेलं खोबर, साखर आणि दूध किंवा खवा वापरून ही वडी तयार करतात. वेलची पूड घातल्यामुळे ना त्याला खूप छान असा सुगंध येतो, पण माझ्याकडे वेलची पावडर नव्हती. ही वडी ना मऊ, थोडीशी रसाळ आणि तोंडात टाकल्यानंतर विरघळणारी असते. आपण सहसा ना जास्त करून ना नारळी पौर्णिमेला ना ही खोबऱ्याची वडी बनवतात. पण आता म्हटलं ताजी फ्रेश असा ना नारळ आहे किसलेला, तर त्या खोबऱ्याचा आपण वडी बनवूया. तर नाही गोड पदार्थ आणि खोबऱ्यातील पोषक घटकामुळे ना ही वडी चविष्ट आणि छान लागते आणि आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा देते बरं का. आणि ऊर्जा मिळते खोबऱ्यात ना नैसर्गिक फॅट्स आणि साखर असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि खोबऱ्यात ना फायबर असल्यामुळे ना आपलं पचन पण चांगलं सुधारतं आणि योग्य प्रमाणात खायचं आणि चांगले फॅट्स भेटतात. तर इथे बघा मी ताटावरती ना छान असे ना थापून घेतलेले आहे. तर एक 7-8 तासाने ना छान अशा काप करून घेतल्या खोबऱ्याच्या वड्याच्या. तर बघूया कशी बनते आपली खोबऱ्याची वडी. काही नैसर्गिक घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढणं पण मदत होते. तर तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं करायला गेलं एक आणि बनवलं मी दुसरंच. तर खोबऱ्याची वडी बनवा म्हटले होते, तर त्यात छान अशा वड्या पडलेल्या नाहीत. तर मी ते काय केलं की नाही, ते खोबऱ्याची वडी नास होऊ नये म्हणून मी काय केलं माहिती आहे का,
छान असं ना त्याच्या अशा वड्या म्हणजे लाडू बनवून घेतले. तर खूप छान आणि खायला एकदम टेस्टी हे ना खोबऱ्याच्या लाडू बनलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप यात ना साखर जास्त असते म्हणून आपण ना थोडंसं प्रमाणाने मर्यादित खायचं आणि खोबऱ्याचे लाडू ना लहान मुलांसाठी चांगले असतात आणि लहान मुलांना हे खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू दिले पाहिजे. तर डेली एक-एक तरी लाडू खाल्ला पाहिजे. तर खूप छान आणि खायला एकदम टेस्टी असा ना आहे मी इथे खोबऱ्याचा लाडू बनवलेला आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.